हॅलो, वेलकम बॅक टू माय शॉर्ट. कसे आहात तुम्ही सगळे? तर हा व्हिडिओ ना दत्त जयंती दिवशीचा आहे. आय नो जरा टाकायला लेट होतो आहे, पण दत्त जयंतीनिमित्त मी 3 रूपांचं 3 शक्तींचं प्रतीक असलेल्या श्री दत्त गुरूंचं स्मरण करते. ही तिन्ही रूपं आपल्याला नेहमी योग्य मार्ग, योग्य विचार आणि योग्य कर्माची प्रेरणा देतात. तर मी जवळच आमच्या इथं असलेल्या मंदिरात गेले होते आणि एवढी गर्दी असताना पण मला शांतपणे 5 मिनिटं उभारून दत्त महाराजांना पाहायला भेटलं. मला असं वाटलं की कसलं भारी यार, मी एकदम लक्की असल्याचा फील झाला मला त्या दिवशी. त्याच्यानंतर बाहेर आले, बाहेर येऊन डेकोरेशन वगैरे पाहिलं, पाळण्याचं दर्शन घेतलं आणि घरी येणारच होते. पण ना आम्ही इकडून आलो आणि आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की पालखी पुढे निघून गेली असेल आणि चला लांबून का होईना आपलं दर्शन होईलच. पण लहानपणी एक गोष्ट ऐकली होती, दत्त कधीच कोणाला सोडत नाहीत, फक्त श्रद्धा ठेवायची. कधी कधी जीवनात शब्द कमी पडतात, पण आशीर्वाद कधीच कमी होत नाहीत. मी असं का बोलते, तर झालं असं, लांबून पालखी पाहायला गेलेली मी पहिल्या रांगेत उभारून दत्त महाराजांवरती फुले टाकत होते. म्हणजेच की मी असं विचारही नव्हता केला की मला इतकं जवळ जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायला भेटेल, पालखीला हात लावायला भेटेल आणि फुलंही टाकायला भेटतील. पूर्ण दिवस उपाशी होते आणि तो उपाशी राहिले तर पूर्ण दिवस सार्थकी ठरला असं म्हणता येईल. बाहेर आल्यानंतर रांगोळी वगैरे पाहिला, घरी आले, उपवास असल्या कारणाने मस्त असा चना मसाला केला होता, पुरी केली होती, दूध खीर केली होती. तो सगळा प्रसाद तयार केला, महालक्ष्मीने दाखवला ही आहे माझ्या दुसऱ्या गुरुवाची पूजा केली, प्रसाद दाखवला, कहाणी वाचली, आरती करून घेतली आणि मस्त असा उपवास सोडला, हा विचार करत की आजचा दिवस खरंच सार्थकी ठरला. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.